26 जानेवारी 2026 देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन, ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी झाली त्याच दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विसरणे एका मंत्र्याला महागात पडले. नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले, पण त्यांच्या भाषणात झालेली एक चूक आणि त्यानंतर एका महिला वन अधिकाऱ्याने घेतलेला धाडसी आक्षेप यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. ही केवळ एक साधी चूक होती की विसर, यावरून आता रणकंदन माजले आहे. चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये मुख्य शासकीय समारंभ सुरू होता. गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले आणि त्यानंतर जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. मात्र संपूर्ण भाषणात त्यांनी एकदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हे भाषण ऐकत असलेल्या वन विभागाच्या महिला अधिकारी माधवी जाधव यांचा संयम सुटला. त्यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत मंत्र्यांना जाब विचारला. ज्यांनी हे संविधान दिले, ज्यांच्यामुळे आपण आज येथे आहोत, त्या बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही, असा संतप्त सवाल त्यांनी जाहीरपणे केला. माधवी जाधव यांनी केवळ आक्षेपच घेतला नाही, तर त्यांनी प्रशासनालाही आवाहन दिले. पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाताना त्या म्हणाल्या, मला सस्पेंड केले तरी चालेल, मी वाळूच्या गाड्या उतरेन किंवा मातीकाम करेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. संविधानाशी ज्यांचा संबंध नाही अशांची नावे वारंवार घेतली गेली, पण मुख्य शिल्पकाराचे नाव का डावलले? या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या धाडसामुळे सोशल मीडियावर त्यांच्या बाजूने लाट उसळली आहे. वाढता वाद पाहून गिरीश महाजन यांनी तात्काळ आपली बाजू मांडली आणि दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्याकडून ते नाव राहून गेले असेल, पण माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. मी नेहमीच बाबासाहेबांचा सन्मान करतो. महाजन यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, मी गावात पंगत देतो, दलित बांधवांसोबत जेवायला बसतो. गेल्या 40 वर्षात मी बाबासाहेबांची एकही जयंती निळा शर्ट घातल्याशिवाय साजरी केलेली नाही. मित्रांनो, ही घटना केवळ नाशिकपुरती मर्यादित राहिली नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, भाजपच्या रक्तातच मनुवाद आहे. त्यांना संविधानाचा आणि त्यांच्या शिल्पकारांचा आदर नाही. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी थेट माधवी जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधानाच्या शिल्पकाराचे नाव विसरणे ही साधी चूक असू शकत नाही. ही RSS आणि भाजपची मानसिकता आहे. गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जर पोलीस गुन्हा दाखल करत नसतील तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू. मग काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सुद्धा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी या घटनेला महाराष्ट्रद्रोही मानसिकता असे संबोधले. त्या म्हणाल्या की, ज्या संविधानामुळे गिरीश महाजन मंत्री झाले, त्याच संविधानाचे जनक असलेल्या बाबासाहेबांचे नाव ते विसरतात. हे भाजपच्या अँटी महाराष्ट्र मानसिकतेचे लक्षण आहे. सत्तेची आणि पैशाची नशा या मंत्र्यांच्या इतकी डोक्यात गेली आहे की त्यांना देशाच्या निर्मात्यांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महाजनांवर टीका करत म्हटले की, प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव आहे. अशा दिवशी मुख्य शिल्पकाराचे नाव न घेणे हे अत्यंत गंभीर आहे. हे केवळ विसरणे नसून जाणीवपूर्वक केलेला अवमान वाटतो. महिला अधिकाऱ्यांनी त्यांना आरसा दाखवला, त्याबद्दल तिचे कौतुकच व्हायला हवे. मित्रांनो, गेल्या काही काळापासून संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात केंद्रस्थानी राहिला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही संविधान धोक्यात असल्याचा प्रचार झाला होता. अशा संवेदनशील वातावरणात प्रजासत्ताक दिनीच पालकमंत्र्यांनी नाव विसरणे हे विरोधकांच्या हाती आयते कोलीत देणारे ठरले आहे. नाशिकची ही घटना प्रशासकीय शिस्त आणि वैचारिक अस्मिता यांच्यातील संघर्षाचे प्रतीक बनली आहे. माधवी जाधव यांनी सरकारी नोकरीची पर्वा न करता दाखवलेली धाडस एका बाजूला, तर अनावधानाने झालेली चूक असे म्हणत मंत्री महोदयांनी व्यक्त केलेली दिलगिरी दुसऱ्या बाजूला. पण या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे मित्रांनो, की सार्वजनिक जीवनातील जबाबदार पदावरील व्यक्तींनी अशा ऐतिहासिक संदर्भाबाबत
किती सतर्क राहायला हवे. राजकारण काहीही असो, पण सामान्य जनतेसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संविधान हा सर्वोच्च ग्रंथ आहे. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तुमचं काय मत या संपूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? गिरीश महाजन यांनी मुद्दामून हे केलं असेल की ते खरंच विसरले असेल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल MH या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.